याला दशकातील सर्वात प्रभावी शनी योग असंही म्हटलं जात आहे. जय जय गुरुदेव दत्त. आज आपण बोलणार आहोत 2026 मधल्या अशा एका दिवशीबद्दल जो अनेक वर्षांनी एकदाच येतो. 16 मे 2026 शनी जयंती. आणि विशेष म्हणजे ती शनिवारीच येत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. काही ठिकाणी तर याला दशकातील सर्वात प्रभावी शनी योग असंही म्हटलं जात आहे. आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष अभ्यासक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक नयनजी. धन्यवाद अन्वी. श्री स्वामी समर्थ. नयन, सर्वात आधी आम्हाला हे सांगा, लोक शनी नाव ऐकताच घाबरतात, पण ही शनी जयंती एवढी विशेष का मानली जाते? खूप सुंदर प्रश्न. पहा, शनी म्हणजे शिक्षा नाही, शनी म्हणजे कर्माचा आरसा. आपण जे पेरतो तेच शनी आपल्याला परत देतात. आणि 2026 मध्ये एक अत्यंत दुर्मिळ योग तयार होत आहे. शनी जयंती शनिवारी येते. त्यासोबत अमावस्या आणि काही विशेष ग्रहयोग देखील तयार होत आहेत. अनेक ज्योतिषीय लेखांमध्ये याला अत्यंत प्रभावी योग मानला जात आहे. अशा दिवशी केलेली पूजा, दान, मंत्रजप यांचा परिणाम अनेक पटींनी वाढतो अशी श्रद्धा आहे. म्हणजे हा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर कर्म बदलण्यासाठी देखील महत्त्वाचा असू शकतो. अगदी बरोबर. कारण शनी हा ग्रह माणसाला 2 गोष्टी शिकवतो, शिस्त आणि सत्य. जे लोक मेहनत करतात पण त्यांना योग्य फळ मिळत नाही, अशा लोकांसाठी शनी जयंती आशेचा दिवस असतो. विशेषतः 2026 मध्ये काही राशींना याचा मोठा लाभ होऊ शकतो. चला मग सर्वात आधी जाणून घेऊया, कोणत्या राशीपासून सुरुवात करू? सर्वात आधी बोलूया सिंह राशीबद्दल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. खूप दिवसांपासून जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत होते किंवा गुंतवणूक करण्याबाबत संभ्रमात होते, त्यांना योग्य दिशा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व आणि मेहनत लक्षात येईल. वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली लोकांकडून साथ मिळण्याची शक्यता आहे. जमीन, मालमत्ता, शेती या क्षेत्रातून देखील लाभ होऊ शकतो. म्हणजे सिंह राशीसाठी हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा असेल? हो. आणि विशेष म्हणजे पूर्वी अडथळे आणणारे लोक सुद्धा आता साथ देऊ लागतील. आता मीन राशीबद्दल सांगा. मीन राशीवर शनिदेवांची विशेष कृपा दिसू शकते. ज्या लोकांवर दीर्घकाळ आर्थिक ताण आहे, कर्ज आहे किंवा पैशामुळे मानसिक त्रास सुरू आहे, त्यांना हळूहळू दिलासा मिळू शकतो. विशेषतः कोर्ट कचेरी, मालमत्ता वाद किंवा बांधकामाशी संबंधित कामं अडकली असतील तर त्या कामांना गती मिळू शकते. म्हणजे अनेक महिन्यांपासून थांबलेली कामं अचानक पुढे सरकू शकतात. अगदी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, शनी कधीच आळशी माणसाला मदत करत नाही. जो संयम ठेवतो, प्रामाणिक राहतो, त्यालाच शनी फळ देतो. कुंभ राशीवर तर 7.5 सुरू आहे ना? हो, पण गंमत म्हणजे कधीकधी 7.5च माणसाला मोठं बनवते. कुंभ राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात मानसिक आणि आर्थिक चढ उतार अनुभवले असतील, पण आता हळूहळू परिस्थिती बदलू शकते. नवीन संधी मिळतील, जुने वाद मिटतील, न्यायालयीन प्रकरणात दिलासा मिळू शकतो. म्हणजे संघर्षानंतर आता प्रकाश दिसायला लागेल. शनी आधी परीक्षा घेतो आणि मगच आशीर्वाद देतो. आता शेवटची रास, मेष. मेष राशीसाठी शनी जयंतीनंतरचा काळ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. खूप दिवसांपासून रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात जर दुरावा असेल, वाद असतील तर संबंध सुधारू शकतात. काही लोकांना नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा आयुष्यात मोठी दिशा बदलणारी संधी मिळू शकते. नयन, ज्या राशींची नावं आपण घेतली नाहीत त्यांनी काय करावं? बाकी राशींसाठी शनी जयंती कशी असेल? पहा, शनी हा असा ग्रह आहे जो कुणालाही विनाकारण त्रास देत नाही आणि कुणालाही विनाकारण आशीर्वादही देत नाही. प्रत्येक राशीसाठी काही ना काही उपाय आहेत. वाईट कर्म टाळा. गरीब, वृद्ध, प्राणी यांना त्रास देऊ नका. कारण शनी हा न्यायाचा देव आहे. तो फक्त पूजा पाहत नाही, तो तुमचं वागणं पाहतो. शनिदेवांच्या कृपेने तुमच्या राशीसाठी कोणता उपाय शुभ ठरेल हे आपण नक्की सांगू. वाव, खरंच खूप सुंदर संदेश. म्हणून लगेच कमेंट करा, तुमची रास कोणती, तुमचा प्रश्नही विचारा. धन्यवाद अन्वी. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. आणि हो, सोपी आस्थाला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे मिळते आस्था, पण अगदी सोप्या भाषेत. जय जय गुरुदेव दत्त.